साबुदाणा बटाट्याचे खुसखुशीत पापड करण्यासाठी सुरुवातीला पाव किलो साबुदाणे घ्यायचे। एक वेळा पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये भिजणे इतपत पाणी ठेवून 7 ते 8 तास ते भिजवून घ्यायचे। साबुदाणा चांगला भिजल्यानंतर म्हणजे सकाळी भिजत घातलाय तर तो संध्याकाळी चांगला मोकळा करून घ्यायचा आणि त्यामध्ये साबुदाण्याच्या दुप्पट म्हणजे 2 वाटे इतकं पाणी चांगलं खळखळून उकळून घ्यायचं आणि ते साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचं आणि आता मिक्स करून रात्रभर हा साबुदाणा गरम पाण्यामध्ये असाच भिजू द्यायचा। दुसऱ्या दिवशी सकाळी 1 किलो बटाटे कुकरमध्ये ठेवून त्यामध्ये पाणी घालून त्याच्यात 3 शिट्ट्या करून उकडून घ्यायचे। तोपर्यंत भिजवलेले साबुदाणे पुरणाच्या चाळणीमध्ये घालून चांगले व्यवस्थित मॅश करून घ्यायचे। उकडलेल्या बटाट्याच्या साली काढून ते सुद्धा पुरणाच्या चाळणीतून व्यवस्थित मॅश करून घ्यायचे। मॅश केलेला बटाटा आणि साबुदाणा एका परातीमध्ये काढून घ्यायचा। त्यामध्ये आवडीनुसार लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून घ्यायचं आणि आता हाताने व्यवस्थित चुरून एकजीव करून याचा चांगला गोळा तयार करून घ्यायचा। एका पॉलिथिनच्या पिशवीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे पुरी यंत्रात ठेवून त्यावर पिठाचा छोटासा गोळा ठेवायचा आणि पटापट प्रेस करत छोटे छोटे पापड तयार करून घ्यायचे। हे पापड 2-3 दिवस उन्हात चांगले कडकडीत असे वाळवून घ्यायचे। पापड लाटण्याची अजून एक सोपी पद्धत मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा जरूर करा। तर बघा 2-3 दिवसात पापड वाळवून चांगले तयार झालेले आहेत। आता तुम्हाला मी ते तळून दाखवते। बघा तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि पापड तळण्यासाठी त्यामध्ये सोडून घ्यायचा। पापड पटकन फुलून वरती येतो आणि अगदी पांढरा शुभ्र खुसखुशीत असा आपला साबुदाणा बटाट्याचा पापड इथं तयार होतो। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि याप्रमाणे पापड तुम्हीही करून बघा आणि तुमचे पापड कसे झाले हे सुद्धा मला सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।